नाना गावातले एक अल्पभूधारक शेतकरी. कष्टाळू, प्रामाणिक म्हणून त्यांचा लौकिक. गावातल्या कुठल्या राजकारणात नाही. आपण भलं आणि आपलं काम भलं ही वृत्ती. 2-2.5 एकर जमीन. शेताजवळून नदी वाहत असल्यानं सर्व क्षेत्र बागायत. त्यावर ते नियमितपणे नगदी पिकं काढायचे. भाजीपाला, फळं याचं उत्पादन काढून स्वतः शहरात जाऊन विक्री करायचे. पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत त्यांच्या शरीराला आराम नसायचा. बायको रुक्मिणीही त्यांना सावलीप्रमाणे साथ द्यायची. घरातली सर्व कामं करून ती पतीची न्याहारी घेऊन शेतात दिवस उगवायला पोहोचायची. दोघं मिळून न्याहारी करायचे. नाना काढलेला माल घेऊन कधी टमटम, कधी रिक्षा, कधी जीप, कधी एसटी, कधी सायकल अशा मिळेल त्या वाहनानं शहरगावी जायचे, मंडईत बसून विकायचे. तसं शहर ते नानांचं शेत 1 तासाचं अंतर. दुपारी 12-1 पर्यंत त्यांचा सर्व माल विकला जायचा. खेड्यातला ताजा भाजीपाला आणि माफक दर यामुळे गिऱ्हाईक तुटून पडायचं. हे असं अनेक वर्ष चाललेलं होतं. नानांना पान तंबाखू व्यतिरिक्त कुठलंही व्यसन नव्हतं. न्याहारी, जेवण, चहा झाला की त्यांना पान लागायचं. पान खाल्ल्यानंतर तंबाखूची चिमूट ते अलगद तोंडात सोडायचे आणि दुप्पट उत्साहानं कामाला लागायचे. त्यांना त्यात वेगळंच सुख मिळायचं. नानांना 2 अपत्य. पहिला मुलगा संतोष आणि धाकटी मुलगी शुभांगी. आपल्या मुलाला खूप शिकवायचं ही नानांची जिद्द. त्यामुळे त्यांनी मुलांना शिक्षणासाठी काहीही कमी पडू दिलं नाही. त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणच्या महागड्या शाळा, कॉलेजेस यांची फी नाना वेळोवेळी पोटाला चिमटा घेऊन भरत होते. प्रसंगी अंगावर कर्जही घ्यायचे. मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेणं आणि ते फेडणं यात त्यांची हयात गेली. संतोषही अभ्यासात खूप हुशार होता. तो 10वीत चांगले गुण संपादन करून जिल्ह्यात पहिला आला. शाळेनी आणि अनेक संस्थांनी त्याचे सत्कार केले. संतोषबरोबर आई-वडील म्हणून नाना आणि रुक्मिणीचाही सत्कार झाला. नानांना कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं. नेहमी ते बोलताना पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा असं म्हणायचे आणि आपल्या मुलाच्या गुणांचं तोंड भरून कौतुक करायचे. पुढच्या शिक्षणासाठी नानांनी संतोषला मुंबईला पाठवलं. तिथल्या कॉलेजच्या आणि हॉस्टेलच्या फीसाठी अंगावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. अरे येळ पडली ना तर जमिनीचा तुकडाही काय काढीन, पण पोराला इंजिनियर करणार. माझा पोरगा गावातला पहिला इंजिनियर असन, ही त्यांची जिद्दच होती. धाकटी मुलगी शुभांगी अभ्यासात साधारण होती. ती 10वी जेमतेम काठावर पास झाली. तिला 10वीपर्यंत शिकवून सज्ञान झाल्यावर नानांनी तिचे हात पिवळे केले. दिल्या घरी ती सुखी होती. माहेरवाशीण म्हणून सणासुदीला यायची, 4 दिवस राहायची, सासरला परतायची. नाना आणि रुक्मिणी जीवाचं रान करून मेहनत करत होते. संतोषला पैसे पाठवत होते. गावातले इतर लोक जमिनी घेत होते. कोणी घरांचं नूतनीकरण करत होतं, कोणी राजकारणात उडवत होते, कोणी गाड्या उडवत होते. पण नाना मात्र तटस्थपणे आलेला पैसा पोराच्या शिक्षणासाठी साठवत होते आणि पाठवत होते. नाना नेहमी म्हणायचे, अरे पोरगा इंजिनियर झाला ना म्हणजे 10 एकर बागायत घातल्यावानी. आज या शिक्षणाच्या शेतीत पेरलं तर ती शेती उद्या 1000 पटीनं परत करन. अरे लेकरं हीच आपली इस्टेट. त्यांच्यासाठी कमवून ठेवल्यावर ती आयंदी होत्यात. बापानं कमवून ठेवलेल्या इस्टेटीची वाट लावून टाकतात. म्हणून पोरासनी कमवायला शिकवावं, त्यांच्यासाठी कमवून ठेवायचं नाही. नानांचं हे तत्त्वज्ञान काहींना पटायचं, काहींना नाही पटायचं. आपल्या मुलाच्या हुशारीवर, कर्तृत्वावर त्यांचा विश्वास होता. अखेर एक दिवशी संतोष इंजिनियर झाला. कॅम्पसमध्येच त्याची निवड होऊन एका नामांकित कंपनीत त्याला नोकरी लागली. 2-3 वर्ष नोकरी केल्यावर त्याला लाखो रुपयांचं पॅकेज मिळायला लागलं. हळूहळू नानांच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर रिकामा झाला. अनुरूप वधू बघून नानांनी त्याचं लग्न लावून दिलं. ती मुलगीही मुंबईत जॉब करत होती. संतोषचं पॅकेज आणि सुनेचं पॅकेज एकत्रित करता पैशाचा आता पाऊस पडायला लागला. नानांचं दारिद्र्य संपुष्टात आलं. भरभराटीचे दिवस आले. पण नाना आता थकले होते. त्यांचे हातपाय काम करेनासे झाले. कधी अंगदुखी, कधी गुडघेदुखी त्यांना ग्रासलं. पूर्वीसारखी त्यांना शेतीची कामं होईनाशी झाली.
संतोष गावाकडे आला तेव्हा त्याच्या हे लक्षात आलं. तो नानांना म्हणाला, नाना, मी गेल्या अनेक दिवसांपासून पाहतोय तुमची अवस्था काय आहे. नाना, तुमचं आता वय झालंय. तुमचं काम करण्याचं वय संपलंय. तुम्ही आता निवांत राहा. आयुष्यभर कष्ट केलेच की, आता आराम करा. नाना, मी आणि माधुरीने ठरवलंय की तुम्ही आणि आईनी मुंबईला माझ्याकडे राहायला यायचं. आता आम्ही नवीन फ्लॅट विकत घेतला आहे. 3 BHK आहे. खूप मोठा आहे. 2 गॅलऱ्या आहेत. त्यात माधुरीलाही आता दिवस गेलेत. मूल झाल्यानंतर ते सांभाळायला घरचं हक्काचं माणूस हवं. तुम्ही आणि आई जर मुंबईला आलात तर, अरे बाबा, मुंबईत आमच्यासारख्या रानटी माणसाचा काय निभाव लागणार आहे वे. असं काय म्हणताय बाबा तुम्ही? आपली माणसं रानटी असतात का? तुम्ही दोघं मुंबईला चला, आरामशीर राहा. हे बघा, काही काम करायची गरज नाही. दिवसभर घर सांभाळायचं. सगळ्या लागतील त्या वस्तू मी आणून देत जाईन. त्यासाठी तुम्हा दोघांना कुठेही घराबाहेर पडायची आवश्यकता नाही. आईला सुद्धा कुठलंही काम करायला लागणार नाही. धुणं, भांडी, स्वयंपाक, स्वच्छता याला बायका लावलेल्या आहेत. तुम्ही फक्त तुमची तब्येत सांभाळायची. खूप मोठमोठे डॉक्टर आहेत तिथे. त्यांच्याकडे तुमची आणि आईची प्रिकॉशन म्हणून रेग्युलर ट्रीटमेंट आपण चालू करू. तुमच्या तब्येतीला धक्काही लागू देणार नाही. अगं पोरी, मग या शेतीच्या पासाऱ्याचं काय करू? गुराढोरांचं काय करू? अगं लय आधार दिला या शेतीनं. गुरंढोरं तर लेकरावाने जीव लावतात. त्यासनी आता या उतारवयात कसं सोडायचं सांग बरं. बाबा, त्यात अवघड काय आहे? खंडानं द्या, नाही तर विकून टाका. आलेले पैसे तुमच्या नावावर ठेवा. आता तुमच्यानंतर कोण करणार आहे मला सांगा ही शेती? आम्ही तर काय आता मुंबईला सेटल झालोय. तिथे घर घेतलंय, कार घेतली आहे. त्यामुळे आता आमचं गावाकडे येणं तसं दुरापास्तंय. अरे बाबा, पर काळ्या आईचं पांग विसरता येत नसत्यात. तिने साथ दिली म्हणून तर तू एवढा मोठा इंजिनियर झाला. तिला कसं विसरता येईल रे बाबा? शिवाय शेतात कष्टात आमचा कसा दिवस जातो आमचा आम्हाला बी कळना. अरे जीव जडलाय इथल्या जमिनीशी, पिकाशी, जनावरांशी. आणि मला सांग रे, आम्ही मुंबईत येऊन काय करणार? ना बोलायला माणसं. नुसतंच घड्याळा मागं भूत लागल्यावानी पळत्यात तिथली माणसं, आणि आम्ही उगं तिथं ठोंब्यावानी बसून राहायचं. नाही बाबा, आम्हाला नाही जमणार आहे. तुम्ही दोघं सवड मिळेल तसं आम्हाला भेटायला येत जावा. तुम्ही तिथं सुखी राहा, आम्ही इथं. नाही, असं म्हणून कसं चालेल? हे बघा, त्यावेळेला गरज होती म्हणून तुम्ही राबत होतात. तुमच्या दोघांचं अख्खं आयुष्य गेलंय कष्टात. आता सुखाचे दिवस आलेत. मी लहानपणापासून बघतोय. आता मी आहे ना, मी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही. तुम्ही दोघं इथे आणि आम्ही दोघं तिकडे. मग आम्हाला तुमच्या सेवेची संधी तरी कधी मिळणार? शेवटी हो नाही करत दोघेही मुंबईला जाण्यासाठी तयार झाले. माधुरीचं बाळंतपण जवळ आल्यावर नाना आणि रुक्मिणी शेती भाड्यानं देऊन मुंबईला गेले. सर्व जनावरं विकून टाकले. जनावरं विकल्यावर नाना आणि रुक्मिणी ढसाढसा रडले. घराला कुलूप लावताना त्यांची पावलं थबकली, पण दोघांचाही नाईलाज होता. बरोबरीला आलेल्या मुलाचं ऐकणंही भाग होतं. त्याच्याशिवाय आता त्यांना कोण होतं? संतोषनं आलिशान घर विकत घेतलं होतं. त्यात सर्व सुखसुविधा होत्या. 24 तास थंड गरम पाणी, 24 तास प्यायला पाणी, गॅस पाईपलाईन, मऊ चकचकीत फरशा, अद्ययावत फर्निचर, फ्रीज, TV, वॉशिंग मशीन. काहीही त्या घरात कमी नव्हतं. दोघंही नोकरीला असल्यानं हे आलिशान घर घेणं त्यांना शक्य झालं होतं. ते एका अपार्टमेंटमध्ये होतं. तिथे लिफ्टची सोय होती. स्वच्छता, धुणी, भांडी, स्वयंपाक सगळ्याला बाई लावलेली होती. अधूनमधून मुलगीही येत होती. माहेरची ऊब घेऊन जात होती. 3-4 महिन्यात माधुरी बाळंत झाली. तिला मुलगा झाला. तिचे बाळंतपणाचे सगळे सोपस्कार रुक्मिणींनी पार पाडले. घरात नवीन पाहुणा आल्यानं सगळेजण खुश होते. 3-4 महिन्यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर माधुरी ड्युटीवर नियमितपणे जायला लागली. सासू सासरे घरी असल्यामुळे ती निर्धास्त असायची. नातू ओमसुद्धा आजी आजोबांच्या मायेत 1-1 दिवसानं वाढत होता. आईपेक्षाही त्याला आजी आणि आजोबा जवळचे वाटत असत. नानांचं अख्खं आयुष्य खेड्यात गेलेलं. त्यात त्यांना पान तंबाखूची सवय.
मुंबईसारख्या शहरात उच्च शिक्षित अपार्टमेंटमध्ये राहूनसुद्धा ती सवय तशीच होती. पान तंबाखू खाल्ल्यानंतर ते कोपऱ्यात पिचकाऱ्या मारत असत. ते माधुरीला आवडत नसे. घराचे कोपरे, बेसिन, गॅलरी नानांनी पान खाऊन रंगवलेल्या होत्या. आपल्या मुलाचं हक्काचं घर म्हणून ते बिनधास्त वावरत होते. माधुरीनं संतोषमार्फत नानांना सांगून बघितलं, पण नानांची ती सवय काही जाईना. शेवटी माधुरीच नानांना बोलायला लागली. मामंजी, तुम्ही कुठेही थुंकू नका हो. बघा बरं, सगळे कोपरे तुम्ही पान खाऊन किती अस्वच्छ केलेत. बेसिन तर लाल भडक असतं रोज. अगं सोनूबाई, काय करणार? वयाच्या 16व्या वर्षापासून पान खातोय. एक पान खाणं म्हणजे पळीभर तूप खाल्ल्यावानी असते. त्या पान तांबाखूशिवाय करमत नाही ग मला. एक वेळ जेवण नसलं ना तर चालेल, पण आपल्याला पान पाहिजे आणि त्याच्यावर तंबाखूची चिमट तर पाहिजेच. अहो, तुमच्या पान खाण्याबद्दल कुठं काय म्हणते मी. तुम्ही इकडे तिकडे थुंकत जाऊ नका, इतकंच माझं म्हणणं आहे. सोनबाई, पण पानात तंबाखू असते ना. थुकलंच पाहिजे ना ते. ते काही गिळता येत नाही ग. अहो, पण मामंजी, हे डाग दिसायला बरे दिसत नाही आहे. तुम्हाला थुंकायचंच आहे ना, मग तुम्ही टॉयलेटमध्ये जा, बाथरूममध्ये जा, हवं तेवढं थुंका. ऑफिसचे लोक घरी येतात, पाहुणेरावळे येतात, माझ्या मैत्रिणी येतात, यांचे मित्र येतात. हे कोपरे बघून त्यांना काय वाटत असेल सांगा. त्यांचा विचार आपण कशाला करायचा. त्यांना सांगून टाकायचं ना, म्हणायचं आमचे सासरे पान खात्यात. अरे काय, आपण काय चोरी बिरी केली काय कोणाची. बरं ठीक आहे, वाटल्यापासनं ना उद्यापासनं काम करतो. उद्यापासनं मी आहे ना एक गाडगं करतो. त्याच्यात माती घालतो, त्याच्यात थुकत जाईल. भरल्यावर माझा मी टाकून येत जाईल. शिशी, किती किळसवाणं वाटतं हे. नाही तसलं काही करू नका, मला नाही आवडणार ते. पण सोनूबाई असं बोलल्यावर नानांना अवघडल्यासारखं वाटायला लागलं. आपल्या घरात आपण कुठेही सहज थुंकत होतो. शेतात कुठेही पिचकाऱ्या मारत होतो. कोणी एकाही शब्दानं आजपर्यंत आपल्याला काही बोललं नाही. ही सोनूबाई मात्र फार फडाफडा बोलायला लागली असं त्यांना वाटायला लागलं. त्यांना आता घरात पान खाण्याची चोरी झाली. मग त्यांनी घरात असताना पान खाण्याचं सोडलं आणि ते बाहेर जाऊन पान खायला लागले. पण आपल्याच घरातला हा परकेपणा त्यांना सहन होईना. त्यांच्या स्वातंत्र्याचा कोंडमारा व्हायला लागला. आधुनिक जगाशी त्यांना जुळवून घेणं कठीण व्हायला लागलं. सतत सुनबाई फाटकन काही बोलेल का काय असं त्यांना वाटायला लागलं आणि या बंधनांमुळे ते हळूहळू खचायला लागले. दररोज सकाळ संध्याकाळच्या वेळी रुक्मिणीला घेऊन नाना अपार्टमेंटच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या गणपती मंदिरात नित्यनियमानं जायचे. तिथे अनेक समवयस्क माणसं भेटायची. बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखी झाल्या होत्या. त्यात अनेक मंडळी खेड्यातूनही आपल्या मुलामुलीकडे राहायला आलेली होती. आपल्या घरातल्या समस्या सांगून सर्वजण मन मोकळं करायचे. नोकरीतले, गावाकडचे, लहानपणीचे अनुभव आणि खास किस्से एकमेकांना सांगायचे. एक दिवशी मंदिरात गेल्यानंतर नानांनी रुक्मिणीजवळ विषय काढला. रुक्मिणी, एक विचारू का? विचारा की. विचारू का? असं काय विचारताय परकेवानी? काय झालंय, त्या सुनबाईनी माझं पान तंबाखू खाणं बंद केल्यामुळं मला इथं करमन असं झालंय बघ. आपलं गावच ठीक होतं असं वाटायला लागलंय. इथं आहे सगळं, पण सोन्याच्या पिंजरात पोपटाला कोंडल्यावानी वाटतंय बघ. जंगलातल्या वाघाला सर्कशीतल्या पिंजऱ्यात घातल्यावानी वाटतंय मला. मग मला आता गावाकडं जावंसं वाटायला लागलंय. अहो, असं काय करताय? आत्ता तर ना तो 3-4 महिन्याचा बी झाला नाही. आपण गेल्यावर त्याला कोण सांभाळणार बरं? अगं, याचा विचार त्या दोघांनी केला पाहिजे ना. सोनबाई उठता बसता काहीतरी बोलती, मग ते जिवारी लागतंय माझ्या. मी पडलो रानगाडगडी. आता या वयात मला काय बदलता येणार नाही. आणि सोनबाईला काय बोलावं म्हणलं तर उगा संतोषला राग यायचा. काय येईना कारण मग तोंडाला तोंड लागते. घराला तडा जायचं भ्या वाटते. पोरं शिकली सवरलेली आहे, त्यामुळे एक सबूत ऐकून घेत नाहीत आपला. तू काय बी मन रुक्मिणी, मला तर अलीकडं ना इथं गुदमरल्यावानी वाटतंय बघ. अहो, तुझं पर बीर राहून दे. माझं ऐक, आपण गावाकडे जाऊ. आपली शेती करत बसू. बरं झालं याच्या सांगण्यावरनं शेती ऐकली नाही. अहो, आता काम होतंय का आपल्याला? अगं, होईन तेवढं करायचंय. किती लागतंय आपल्या पोटाला? संतोषकडनं थोडीफार मदत घेऊ. मला ना यांच्या बंगल्यात एक दिस म्हणजे 1 वर्षासारखा वाटतोय बघ. अक्षी जीव गुदमरतोय माझा. बघू, आपण संतोषला विचारू. अगं, त्याला विचाराय गेल्यावर तो थोडंच वाढणार आहे का आपल्याला? तो बी पार सोनबाईच्या ऐकण्यात गेलाय.
बायको बोलायला लागली का याचं तोंड मिटलेलं असते. त्याला विचारलं ना तर तो आपल्याला काही जाऊ द्यायचा नाही. आपण न विचारता गपचिप निघून जाऊ. लेकराची काहीतरी सोयी करणच किती हो. सासरवाडीच्या कोणाला तरी आणून ठेवायला. पाण्यात टाकलं ना चट पावा येते. आणि तुला यायचं नसेल तर तू इथं राहा. मी आपलं जातो गावाकडं. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. तुमच्या जीवाला आराम नाही तर मी बापडी कशाला इथं राहू. जायचंच असेल तर दोघं बी गावाकडे जाऊ. दोघेही देवदर्शन घेऊन घरी आले. घरी येतात सुनबाई काढाडल्या. मामनजी, तुमच्या त्या नालेच्या चपला आहेत ना, त्या बाहेरच सोडत जा. बघा ना या मऊ फरशा किती खराब झाल्या आहेत. प्रत्येक फरशीवर स्क्रॅच पडलाय. फार महाग आहेत अहो या फरशा. राजस्थानमधनं मागवल्या आहेत. आणि हां, तुम्ही ते असं भिंतीला टेकून बसू नका. डोक्याचं सगळं तेल भिंतीनं लागतंय. सगळ्या भिंती तेलकट करून टाकल्यात. अहो आम्ही भारी ऑइलमॉन्ड वापरलाय, त्याचा सत्यानाश होतोय. ठीक आहे सुनबाई, म्हणून नानांनी एक रात्र कशीबशी तिथे काढली. दुसऱ्या दिवशी सकाळीच ते मंदिरात निघून गेले. सकाळच्या वेळीही काही मंडळी देवदर्शनासाठी यायची, गप्पा टप्पा व्हायच्या. नेहमी कंपनीत असलेल्या काळे काकांकडनं त्यांनी 500 रुपये उसने केले. मी गावाकडे चाललोय, गावी गेल्यावर तुम्हाला मनी ऑर्डर करतो असं सांगून त्यांचा पत्ता घेतला. घरी आले. ओमला ताब्यात घेतलं. सुनबाई आणि लेक त्यांच्या वेळेत ऑफिसला गेले. दिवसभर दोघांनी त्या नातवाला सांभाळलं. रात्री सुनबाई कामावरनं आल्यावर मूल तिच्या ताब्यात दिलं आणि देवदर्शनासाठी म्हणून नाना आणि रुक्मिणी दोघेही घराच्या बाहेर पडले. मोबाईल बंद करून टाकला आणि थेट रिक्षा करून दोघं एसटी पकडून गावाकडे निघून गेले. संतोष आणि माधुरी जेवणासाठी दोघांची वाट बघायला लागले. रोजच्या वेळेपेक्षा तास 2 तास उलटूनही नाना आणि आई परतले नाहीत म्हणून संतोष काळजीत पडला. त्यांनी मंदिराकडे चक्कर मारली, तिथेही ते नव्हते. अनेक वेळा मोबाईल लावायचा प्रयत्न केला पण मोबाईल स्विच ऑफ लागत होता. काय करावं संतोषला सुचेना. त्यांनी मंदिरात जे जे लोक नियमितपणे येतात त्यांचे पत्ते शोधून काढले आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन चौकशी केली. दर्शन करून घरी जातो असं सांगून दोघे गेले असं प्रत्येकानं सांगितलं. काळे काकांच्या घरी गेल्यावर त्यांनी सांगितलं की नानासाहेबांनी गावाकडे जायचंय म्हणून माझ्याकडनं 500 रुपये घेतलेत उसने. आता ते कधीही पैसे मागत नव्हते, त्यामुळे काकांना मी तात्काळ देऊन टाकले. अहो त्यांनी माझा पत्ताही घेतलाय. मनी ऑर्डरनं पैसे पाठवून देतो असं मला सांगितलं. मला वाटलं काहीतरी त्यांचं अर्जंट काम निघालं असेल गावी म्हणून मी पैसे देऊन टाकले त्यांना. संतोषच्या सगळा प्रकार लक्षात आला. नाना आणि आई नाराज होऊन गावाकडे गेलेत हे बघून त्याला खूप वाईट वाटलं. तो हताश होऊन घरी आला. माधुरीला घडला प्रकार सांगितला. सकाळी नानांचा फोन आला. संतोष, आम्ही दोघं बी गावाकडे आलोय बरं का. नाना हो, असं न सांगता गावाकडे जाणं बरं आहे का. सांगून गेला असतं मी सोडलं नसतं का. किती काळजीत पडलो आम्ही दोघं. रात्री आम्ही दोघं जेवलो सुद्धा नाही. झोपही आली नाही रात्री आम्हाला. ओम बाळ तुमची आणि आईची आठवण काढून रडतोय रात्रभर. नाना तुम्ही हे काही योग्य नाही केलं. अरे काय करणार बाळा, माझा नाईलाज झाला ना. माझ्यामुळं तुमचं घर घाण होतं. आमच्या थुकण्याचा चपलेचा तुम्हाला त्रास होतो. तुमच्या घराच्या भिंती तेलकट वाहत्यात. तुझ्या एवढ्या चांगल्या घराचं मी वाटोळं करत तिथं कशाबद्दल राहू. सुनबाईचं बोलणं माझ्या काळजाला लागायला लागलं. तू काय तिथनं आम्हाला सोडणार नाही म्हणून काळे काकाकडनं 500 रुपये उसने घेतले आणि गाडी धरली. आता आमची काय काळजी करू नका. तुम्ही दोघं तिथं सुखात राहा. संतोषचा नाईलाज झाला. माधुरीला काय करावं ते सुचेना. ऑफिसला जाणं आवश्यक होतं. तिने तातडीनं पाळणाघर गाठलं. पाळणाघरात ओमला ठेवण्यात आलं. आजी आजोबांची सवय झाल्यामुळे ओम सारखा रडत होता. त्याने आजीचा आणि आजोबांचा धोसराच काढला. माधुरी सगळी कामं आटपून त्याला पाळणाघरात सोडायची आणि मग तिकडच्या तिकडे ऑफिसमध्ये जायची. येताना संतोष त्याला घेऊन यायचा. दोघांनाही दररोज तारेवरची कसरत करायला लागायची. मूल परक्याच्या स्वाधीन करायचं दोघांच्याही जीवावर येत होतं. पण पाळणाघरात ओम सारखा आजारी पडायला लागला. दिवसेंदिवस त्याची तब्येत खराब व्हायला लागली. या 4-4.5 महिने गेले. ओम आजारी पडला की माधुरी 1-2 दिवस रजा घ्यायची, त्याला दवाखान्यात न्यायची. पण असं वारंवार घडायला लागलं. वर्षाच्या सगळ्या रजा तिच्या 2 महिन्यात संपल्या. नंतर ती बिनपगारी रजा घ्यायला लागली.
सततच्या तिच्या रजा घेण्याच्या प्रवृत्तीमुळे कंपनीची तिला नोटीस आली आणि एका नोटीसमध्ये तिला कामावरनं काढून टाकलं जाईल अशी तंबीसुद्धा देण्यात आली. कंपनीत तिचं क्रेडिट खराब व्हायला लागलं. मानसिक स्थिती अस्थिर झाल्यामुळे तिच्या कामात चुका व्हायला लागल्या. नोकरी जाण्याची वेळ आली. इकडे ओमची तब्येत खालावली. बाळ वजनानं निम्म झालं. पूर्वी चांगला गुबगुबीत असणारा ओम हाडाचा सापळा दिसायला लागला. हळूहळू तिचीही तब्येत खालावायला लागली. माहेरकडचं कोणी यायला तयार झालं नाही, ज्यांना त्याला वैयक्तिक जबाबदाऱ्या होत्या. इकडे ओमची काळजी आणि तिकडे कंपनीच्या कामाची काळजी, या कात्रीत माधुरी सापडली. दोन्ही काळजीमुळे ती झुरायला लागली, ती रडायला लागली. आता तिला सासू सासऱ्याचं महत्त्व पटायला लागलं, पण वेळ गेली होती. ती संतोषला म्हणाली, अरे संतोष, बघ ना ओम किती खराब झालाय. त्याचे गाल आत गेले, डोळे खोल झालेत. पाहवत नाही रे त्याच्याकडे. माझी सुद्धा तब्येत खालावली आहे. पाळणाघरात त्याला सगळं मिळतं रे, पण माया आणि प्रेम मिळत नाही ना. मामंजी आणि आत्याबाई होत्या त्यावेळी ओम किती गुटगुटीत आणि आनंदी होता. मी बिनधास्त कामावर जात होते. काय करायला गेले मी आणि काय होऊन बसलं रे. हे तुला आधी कळायला पाहिजे होतं ना माधुरी. नानांच्या थुंकण्याचा तुला त्रास होत होता. तू सारखी त्यांना टोमणे मारायचीस. गेले सोडून तुला आता दोघंही गावाला. आता बस ओरडत, आणि याला फक्त तू कारणीभूत आहेस. संतोष, मी चुकले रे. अरे स्वच्छता राखण्याच्या दृष्टीनं मी बोलत होते. मला काय माहिती ते इतकं मनावर घेतील. एवढं बोलून ती ढसाढसा रडायला लागली. माधुरी, अगं किती केलं माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी. ते गावढळ आहेत, अशिक्षित आहेत, पण मनानं खूप चांगले आहेत ग. आपल्यासाठी गाव सोडून ते इथे राहायला आले, याचं तरी भान तू ठेवायला पाहिजेस ना. तुझ्या माहेरचं कोणीतरी फिरकतं का इकडे? अगं करू दे ना त्यांना घाण. ती स्वच्छ करता येत नाही का? आणि स्वच्छतात आपण ठेवलेली बाईच करते ना. तुला थोडं झाडायला लागतंय. आपलंच घर आहे ना. स्वच्छता आपण ठेवायची. इतरांना स्वच्छतेचा इतका आग्रह कशासाठी? बघणारे बघतील आणि जातील. त्यांची काळजी करण्यापेक्षा तू नानांची काळजी घेतली असतीस ना, तर ही वेळ आली नसती माधुरी. खूप छोट्या छोट्या कारणांसाठी तू त्यांना दुखावलंयस, त्याची फळं आता भोगतीयस. संतोष, मी चुकले खरंच. जाणार आहे, त्यांना गावी जा, परत घेऊन ये. मी आता इथून पुढे एका शब्दानं त्यांना दुखावणार नाही. खरंच काहीच म्हणणार नाही मी त्यांना. होऊ देत भिंती घाण, मी स्वतः स्वच्छ करीन, पण त्यांना नाही बोलणार. फरशा तुटू देत, नवीन घेऊ, भिंतींना नवीन रंग देऊ, पण ती माणसं नाही परत मिळणार रे. हे बघ, मी एकटा नाही जाणार त्यांना आणायला. त्यांना दुखावलंयस तू. आता तूच त्यांचे पाय धरून माफी मागितली पाहिजेस. ते दोघेही मानी आहेत. गावी ते उपाशी राहतील, पण इथे तुझी किरकिर सहन करणार नाहीत. ते परत आले तर तुझं, माझं आणि ओमचं नशीब म्हणायचं. आपण दोघं उद्याच रजा काढून गावाला जाऊ. मी गाडी काढतो. दुसऱ्या दिवशी संतोष आणि माधुरी आपल्या गाडीनं गावाकडे आले. नाना मस्तपैकी शेतात रमलेले होते. त्यांना निरोप पाठवला. घरी बोलावण्यात आलं. नाना येताच माधुरी पुढे झाली. नानांच्या पायावर ओमला ठेवून ढसाढसा रडायला लागली. नाना, मला माफ करा. मी नको ते बोलले तुम्हाला. तुम्ही परत मुंबईला आपल्या घरी चला नाना. मी तुम्हाला एका शब्दानं बोलणार नाही. नाही, नको सोनबाई, नको. तुझ्या हायफाय घरात राहण्याच्या लायकीचा मी नाही. मी आपला रानगाड गडी. मी आपल्या गावाकडं बरा. तुझ्या घरी आल्यावर इथं बसा, तिथं बसा, इथं थुकू नका, तिथं थुकू नका. माझ्या नालीच्या चपलानं तुमच्या फारशा खराब होत्यात, आणि मी भीतीला टेकलो का तुमच्या भीती तेलकट होत्यात. नाना प्लीज, नाना तुमची मुलगी बोलली असं समजा. माफ करा. खूप मोठी चूक झाली. पुन्हा नाही होऊ देणार. एकदा माफ करा मला. नाना, असं नका करू तुम्ही. माधुरी यापुढे तुम्हा दोघांना एका शब्दानं बोलणार नाही याची मी हमी घेतो. नाना, एक संधी द्या. पुन्हा तसं वाटलं तुम्हाला तर सांगा. मी स्वतः तुम्हाला गावाकडे पोचवीन, पण आत्ता आमच्याबरोबर चला नाना. आम्ही तुम्हाला इथून नेल्याशिवाय राहणार नाही नाना. नाही तर मग आम्ही नोकऱ्या सोडतो, इथे गावाकडे राहतो. आपण सगळेजण मिळून शेती करू. माधुरीला कळेल ना शेती काय असतं ते. संतोष डोळे पुसत म्हणाला, सोनबाई रडू नको बाय. अगं तू माझ्या लेकीवानी, आणि माझी बी चूक झालीच की. पण सोनबाई, मुंबईत आल्यापासून गेल्या 3-4 महिन्यापासून मी बी पान तांबाखू सोडून दिली बरं का. महिनाभर त्रास झाला, पण आता मी पान तांबाखू कायमची सोडले. तू बोलली नसती तर हे व्यसन असं चालू राहिलं असतं माझं.
आणि व्यसन हे व्यसन असतं पोरी. पण तुझ्यामुळं ते सुटलं. झालं ते बरं झालं बघ. असं म्हणून नानांनी धोतराच्या सोग्यानं अश्रू पुसले. त्यांनी ओमला छातीशी घट्ट कवटाळलं आणि नानाही ढसाढसा रडायला लागले. रुक्मिणीलाही डोळ्यातनं आलेला पूर आवरता आला नाही. डोळ्याला पदर लावून तीही रडायला लागली. माधुरीनं सासूबाईला गच्च मिठी मारली. दोघी सासवा सुना रडायला लागल्या. मुलाची, सुनाची हतबलता आणि बाळाची अवस्था बघून नाना आणि रुक्मिणीचं मन द्रवलं. दोघेही मुंबईला जाण्यासाठी सज्ज झाले, परतीच्या प्रवासासाठी. श्रोते हो, ही होती राजेंद्र भोसले सरांची कथा परतीचा प्रवास. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. हा व्हिडिओ लाईक करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं तुमच्याकडनं जर राहून गेला असेल तर आत्ता उजव्या हाताला वरच्या बाजूला जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा. तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब होईल. चला मित्र हो, पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.